लोकमान्य सेवा संघ पार्ले ही संस्था आणि संस्थेचं सेवा फाटक ग्रंथ संग्रहालय यांच्यातर्फे इथे उपस्थित असलेले सारे मान्यवर आणि तुम्ही सारे श्रोते हो, तुमचं सहर्ष स्वागत आणि नववर्षाच्या शुभेच्छा. कर्करोग जागरूकता अभियान हा आपल्या दुपेडी कार्यक्रमाचा प्रधान विषय आहे आणि म्हणून त्याला अतिशय अनुरूप अशी कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रथम धन्वंतरी श्लोकाने करणार आहोत. आता धन्वंतरी मंत्र हा निरामय आरोग्य आणि समृद्ध अशा दीर्घायू आयुष्य प्राप्तीसाठी जपला जातो. तर अमृत कलश धारण केलेल्या समग्र व्याधी निवारणाऱ्या नकारात्मकता नष्ट करणाऱ्या आणि त्रिभुवनाचे स्वामी असणाऱ्या महाविष्णूच्या धन्वंतरी स्वरूपाला माझे नमन असो, असं या सुंदर श्लोकाचं सार स्वरूप आहे. तर डॉक्टर सुनील परांजपे जे स्वतः धन्वंतरी साहेब डॉक्टर आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी श्लोक गायन करावं. परंतु तत्पूर्वी साऱ्या श्रोत्यांना एक नम्र विनंती, आपण आपले मोबाईल्स कृपया बंद ठेवावेत जेणेकरून इतरांचा रसभंग होणार नाही. धन्यवाद. डॉक्टर सुनील परांजपे. ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वन्तरये अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय त्रैलोक्यपतये त्रैलोक्यनिधये श्री महाविष्णुस्वरूप श्री धन्वन्तरी स्वरूप श्री औषधचक्र नारायणाय नमः. प्रसन्न आश्वस्त करणाऱ्या अशा या प्रार्थनेनंतर आपण कार्यक्रमाला आता सुरुवात करणार आहोत. परंतु त्या अगोदर मी आपल्या ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या साऱ्या मान्यवर डॉक्टर्स मंडळींचं त्यांना इथे व्यासपीठावर घेऊन यावं आणि त्यांचं स्वागत करावं. आणि आपण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये सर्वांचं स्वागत करूया. आजचे आपले मान्यवर डॉक्टर्स आहेत डॉक्टर श्रीरंग सांगलीकर, डॉक्टर आशिष जोशी आणि डॉक्टर शुभदा चिपळूणकर. मी आता डॉक्टर भट यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पाहुण्यांचा पळपर्डी देऊन ग्रंथालयातर्फे सत्कार करावा. प्रथम डॉक्टर शुभदा चिपळूणकर, डॉक्टर आशिष जोशी, आणि डॉक्टर श्रीरंग सांगलीकर. धन्यवाद विवेक सर. तर सारे पाहुणे स्थानापन्न झालेले आहेत आणि आपणही सर्वजण हा कार्यक्रम बघण्यास अतिशय उत्सुक आहोत. परंतु कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या पाहुण्यांना आणि तुम्हा सर्व श्रोतांनाच आपल्या ग्रंथालयाविषयीची नेमकी पण वेचक माहिती आपण करून देऊया. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित होऊन 11 मार्च 1923 रोजी लोकमान्य सेवा संघ पार्ले या सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. लोकजागृती लोकहित या ध्येयांबरोबरच सर्वांना म्हणजे आबालवृद्धांना या देशाचे जबाबदार नागरिक करणे या उद्दिष्टापोटी संस्थेने आपल्या पहिल्या शाखेची, सांगायला अतिशय आनंद वाटतो की ग्रंथालयाची स्थापना केली. तो मुहूर्तही होता दसऱ्याचा 1925 सालचा आणि या ग्रंथालयाचं अर्थातच श्रीधर वासुदेव पाठक ग्रंथ संग्रहालय असं नामकरण झालं. सुरुवातीला आपल्याकडे फक्त 50 वर्गणीदार सभासद होते आणि 700 पुस्तकं होती. परंतु आज कितीच आपल्याकडे 3500 सभासद आहेत आणि संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्लिश
अशा 4ही भाषांची मिळून 80,000च्या वर ग्रंथसंपदा आपल्याकडे आहे. त्याचबरोबर 2,500च्या वर संस्कृत दुर्मिळ असे ग्रंथराज, नुसती पुस्तकच नव्हे तर दुर्मिळ महादुर्मिळ असे ग्रंथराज आपल्याकडे आहेत, ज्यांचा उपयोग कितीतरी संशोधकांनी करून घेतलेला आहे. आपल्या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे मुक्तद्वार पद्धती अर्थात ओपन ॲक्सेस आपण राबवतो, जेणेकरून मंद सुमधूर असं संगीत ऐकता ऐकता वाचकांना सभासदांना आपल्या आवडीची पुस्तकं हाताळता येतात, घेता येतात. अर्थातच त्यामुळे ग्रंथालय सुद्धा वातानुकूलित आहे. शिवाय जाणत्या अनुभवी ग्रंथपाल श्रीमती मंजिरी वैद्य आणि त्यांच्यासोबतचा प्रशिक्षित कार्यतत्पर कर्मचाऱ्यांचा चमू हा आपल्या ग्रंथालयाचा असेल किंवा बलस्थान आहे. अभिमानाची गोष्ट अशी की आपल्या ग्रंथालयाची ही जी निष्ठापूर्वक वाचक सेवा आहे त्याची नोंद सरकारी दप्तरी सुद्धा घेण्यात आलेली आहे. कारण 1998 या वर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्काराने आपल्या ग्रंथालयाला सन्मानित करण्यात आलेलं आहे. नोव्हेंबर 2008ला आपलं ग्रंथालय हे संपूर्ण दिवसासाठी खुलं झालं, ते फार सोयीचं ठरलं. पण त्याचबरोबर मी तर म्हणे त्याच्या आधी म्हणजे 2007 साली यंत्रयुगाची चाहूल आणि महती जाणून दूरदृष्टीने ग्रंथालयाचं संपूर्ण संगणकीकरण करण्यात आलं. आणि मला हे सांगायला अतिशय आनंद होतोय तुम्हाला की लवकरच ग्रंथालयाची कार्यप्रणाली आणखी तंत्राधुनिक करण्यासाठी कोहासारखी अद्ययावत सॉफ्टवेअर सुद्धा वाचक सेवेमध्ये आता रुजू होणार आहे. तर अशा या गुणी वाचकप्रिय सेवा वाटक ग्रंथ संग्रहालयाने नुकतंच आपलं शताब्दी पूर्ती वर्ष हे उत्साहाने साजरं केलं. कितीतरी खासे कार्यक्रम आपण योजले, ज्याच्यामध्ये मनोरंजन, संस्कृतीवर्धन, त्याचबरोबर माहिती, समाज प्रबोधन, ज्ञानवर्धन अशा विविध कार्यक्रमांची रेलसेल होती, ज्याला वाचक आणि श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ही उत्साहाची उत्सवप्रिय परंपरा आपल्या ग्रंथसंग्रहालयाने या नवीन वर्षात सुद्धा अबाधित ठेवलेली आहे. कारण आज नूतन वर्षाच्या या पहिल्या महिन्याच्या सलामीलाच आपण एक दुपेडी भरगच्च कार्यक्रम करतोय. विषय आहे कॅन्सर. आता कर्करोग म्हटला की आपल्या डोळ्यासमोर खेकड्याचं एक प्रतीच्य चिन्ह उभं राहतं, मनामध्ये भीती आणि अबजाचं काहूर उठवणारं. आणि खरोखरच म्हणजे त्या दृष्टीने विषय जिव्हाळ्याचा नसला तरी सुद्धा आपल्या जीवाशी संबंधित आहे, आरोग्याशी आहे. आणि मुख्य म्हणजे सर्व वयोगटामध्ये आणि समाजाच्या सर्व स्तरांमधून कॅन्सर पेशंटची, कॅन्सर बाधितांची जी वाढती टक्केवारी आहे रुग्णांची, ते बघता हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. पण दिलासादायक बाब अशी आहे की वेळेवर होणारं निदान, त्याचबरोबर रुग्णाचा सकारात्मक अशी त्याची मानसिकता, नातेवाईकांचा सपोर्ट, पण त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टर मंडळींचे उपचार, वैद्यकीय तंत्र या सर्वांचा सुद्धा फायदा आपल्याला होतो आणि कॅन्सरमुक्त होणं त्यामुळे शक्य होतं. तर असं आश्वस्त करणाऱ्या डॉक्टरांची, कॅन्सर तज्ज्ञांची आज टीम मांदियाळीच म्हणेन मी आज आपल्या व्यासपीठावर आहे. आणि त्यांच्याकडून आपण त्यांचं मनोगत ऐकणार आहोत, त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन मिळवणार आहोत. तर हा झाला कार्यक्रमाचा पूर्वार्ध. त्याचं नावही अतिशय अनुरूप आहे, मित्र म्हणे. त्यानंतर कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये डॉक्टर श्रीरंग सांगलीकर लिखित एकांकिकेचं, अतिशय सुंदर एकांकिका आहे, त्याचं अभिवाचन काही नावाजलेली कलाकार मंडळी करणार आहेत. अखेरीस राष्ट्रगीताने आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. तर असं आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचं स्वरूप आहे. तर आता पुढील कार्यक्रमाची सूत्र मी श्री रमेश कसबेकर यांच्या हाती सुपूर्द करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रमेश कसबेकर. आम्ही रॉबर्ट मनी टेक्निकल हायस्कूल 1967चे विद्यार्थी. सगळ्यांनी टेक्निकल घेतल्यामुळे सगळे इंजिनियर आणि ह्याकडे गेले, परंतु आमच्यातला एकच हा माणूस जो डॉक्टर झाला आणि आज तो तुमच्यासमोर डॉक्टर म्हणून बऱ्यापैकी नाव कमावलेलं आहे. आता हा सब्जेक्ट आहे कॅन्सर. या कॅन्सरच्या सब्जेक्टला सगळे असे राक्षस म्हणून बघतात. त्यामुळे हे राक्षसाचा केवढा राक्षस मोठा आहे की केवढा छोटा आहे हे सांगण्यासाठी आपल्या बरोबर 2 डॉक्टर्स आहेत, जे टाटा आणि कॅन्सरची बऱ्यापैकी काम केलेले लोक आहेत. तुम्ही अलका जोशी,
आता काय आहे, अलका जोशी ह्या ॲक्च्युली खालून त्याला वरती घेऊन येणार होते, पण ते इथे बसले त्यामुळे मी काही नवीन बोलत नाही. अलका जोशी फक्त त्यांच्याबद्दल माहिती देते. नमस्कार. आज आपल्याला डॉक्टर शुभा चिपळूणकर कॅन्सरच्या नवीन जे विकसित होणारे तंत्रज्ञान आहे इम्युनोथेरपी त्याविषयी आपल्याला सांगणार आहेत. आणि स्वतः डॉक्टर चिपळूणकर या मुंबई विद्यापीठातून PhD पदवी प्राप्त केली त्यांनी कॅन्सर इम्युनॉलॉजीमध्ये, आणि त्यानंतर त्या थेट जर्मनीला पोस्ट डॉक्टरल करायला गेल्या होत्या. तिथे त्यांनी पूर्णपणे फेलोशिप पूर्ण केली मॅक्स प्लँक युनिव्हर्सिटीमधनं, आणि त्याच्यानंतर त्या परत भारतात परतल्या. टाटा मेमोरियल सेंटरचं जे ॲट्रॅक्ट म्हणून एक खारघरला त्यांचं एक उपशाखा आहे, त्याच्यामध्ये त्या संचालक म्हणून म्हणजेच काय म्हणतात डिरेक्टर म्हणून त्या काम करत होत्या. तसंच कॅन्सर इम्युनॉलॉजी आणि कॅन्सरची इम्युनोथेरपी या विषयाचं जे प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे ती त्यांनी धुरा व्यवस्थित सांभाळलेली होती. कुठलाही घ्या तुम्ही कॅन्सर बायोलॉजी, स्टेम सेल बायोलॉजी किंवा कॅन्सर इम्युनॉलॉजी आणि इम्युनोथेरपी ह्या विषयात त्यांचा 40 वर्षांहून जास्त असा संशोधनाचा अनुभव आहे. त्यांनी अतिशय महत्त्वाचं संशोधनाचं कार्य त्या ॲट्रॅक्टमध्ये केलं आहे, आणि त्यांनी 130 शोधनिबंध आतापर्यंत प्रदर्शित केले. 30 विद्यार्थ्यांना त्यांनी PhDसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या हाताखालनं इतके PhD झालेले त्या सुद्धा डॉक्टरांनी, पण त्यासाठी त्यांनी सुद्धा डॉक्टर घडवलेले आहेत. अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. आणि सध्या इम्युनो ऑन्कॉलॉजीमध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत किंवा जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्यामध्ये वैद्यकीय सल्लागार म्हणून त्या अगदी कार्यरत अजूनही आहेत, आणि खूप दिलखुलास उमद्या व्यक्तिमत्वाच्या आहेत. तर आता जाणून घेऊया काय आहे इम्युनोथेरपी डॉक्टर शुभदा चिपळूणकर यांच्या हस्ते. धन्यवाद अलका. सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानते आमचे मित्र डॉक्टर श्रीराम सांगलीकर आणि लोकमान्य सेवा संघ ग्रंथ विभाग ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन आज केलेलं आहे. आणि आभार की मला आमंत्रित केलं आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आता कॅन्सर हा विषय असा आहे की हे उच्चारच की मनात भीती आणि अनेक प्रश्न जागृत होतात. आता कॅन्सर बघितलं तर ग्लोबली म्हणजे जागतिक आणि इंडियामध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. आणि काही देशांमध्ये डेथ रेट्स मात्र कॅन्सरने होणारे मृत्यू हे कमी होत आहे. हे कशामुळे होतं? अवेअरनेस. आणि हा प्रोग्रॅम हेच दर्शवून देणार आहे की अवेअरनेस किती महत्त्वाचं आहे. आपल्या शत्रूची माहिती असणं हे फार आवश्यक आहे. आणि मला वाटतं आम्ही दोघं आज काही थोड्या वेळात तुम्हाला एक झलक देणार आहोत या विषयाची. आता कॅन्सर करता ज्या पारंपरिक ट्रीटमेंट पद्धती आहेत, उपचार पद्धती आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे. सर्जरी, रेडिओथेरपी म्हणजे किरणोपचार किंवा किमोथेरपी म्हणजे रासायनिक औषध. आता सध्याचं जग हे जिनोमिक मेडिसिन म्हणजे आपल्या जनुक जे आहे DNA, आपल्या DNA वर असलेले जे जनुक आहेत त्यांची माहिती करून घेणं तुमचा म्हणजे आता जनुक कुंडली असं म्हणता येईल. त्याला जिनोमिक मॅप हा मिळू शकतो. त्या जनुकांमध्ये कुठे डिफेक्ट आहे, कुठे चेंजेस आहेत हे कळू शकतात. आणि याचा फायदा असा होतो की ह्याच्यावर उपचार पद्धती आणि निदान हे फार चांगल्या तऱ्हेने होऊ शकतं. दिस इज द एज ऑफ प्रिसिजन मेडिसिन. आणि अचूक औषध देणं हे त्यामुळे शक्य होतं. म्हणजे वन साईज फिट्स ऑल हे जे पारंपरिक पद्धतीत केमोथेरपीमध्ये होत आहे ते न होता अगदी लक्षित उपचार पेशंटला मिळू शकतो. त्याला म्हणतात टार्गेटेड थेरपी. आज मी त्याविषयी नाही बोलणार आहे,
मी थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे की अगदी नवीन उदयास आलेलं म्हणजे इम्युनोथेरपी. आता इम्युनोथेरपी म्हणजे काय? तर आपल्या शरीरातील ज्या इम्युन पेशी आहेत त्यांना जागृत करणं, त्यांना विकसित करणं, कॅन्सर विरुद्ध लढा देण्यात. आता या पेशी म्हणजे कोणत्या? आता तुम्ही सगळे जण आपले रिपोर्ट्स, ब्लड रिपोर्ट्स करता, त्याच्यात लिम्फोसाइट्स हे बघता. त्या लिम्फोसाइट्समध्ये आपल्या टी पेशी आणि बी पेशी आहेत. हे टी पेशींचं कार्य काय? तर कॅन्सर विरुद्ध, नुसतं कॅन्सर विरुद्ध नाही, कुठलाही जंतू, कुठलाही विषाणू शरीरात आला की त्याच्या विरुद्ध लढा देणं हे त्या टी पेशींचं काम आहे. आणि बी पेशी अशा आहेत की ज्या प्रतिपिंड तयार करतात, अँटीबॉडीज तयार करतात, ज्या, आता इथं मी उदाहरण देते, जे कॅन्सर पेशीवर असलेल्या प्रतिजनाला किंवा अँटीजनला जाऊन चिकटू शकतात. आता अशा या दोन महत्त्वाच्या पेशी आहेत, टी आणि बी पेशी. तर मग हे सगळं सोपं आहे का की मग आपल्या इम्युन सिस्टम कॅन्सरमध्ये का काम करत नाही, का फेल होते ही इम्युन सिस्टम? तर हे असं, कॅन्सरच्या पेशी जेव्हा वाढायला लागतात शरीरात तेव्हा पहिलं कार्य ते काय करतात, तर इम्युन पेशींवर एक प्रकारचा ब्रेक लावतात. म्हणजे एखादी गाडी जर चांगली आहे, फास्ट चालली आहे, तुम्ही त्याच्यावर ब्रेक लावलात तर ती स्थगित होते. तसंच या इम्युन पेशींवर हे ब्रेक्स लावले जातात, कॅन्सर पेशी लावतात, त्याला चेक पॉईंट्स म्हणतात. आणि चेक पॉईंट्स काढणं म्हणजे किंवा हा ब्रेक काढणं त्याला चेक पॉईंट इनहिबिटर्स असं म्हणतात. आता कॅन्सर पेशी ह्या इम्युन पेशींना जो ब्रेक लावतात तो काढण्याकरता काही प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज ज्या शरीराच्या बाहेर निर्मिती झालेली आहे त्यांची, म्हणजे एखादं औषध तयार व्हावं तशा त्या अँटीबॉडीज बाहेर तयार केलेल्या आहेत आणि त्यांचं कार्य हा ब्रेक्स काढून टाकणं आणि तुमच्या प्रतिकार शक्तीला आता सक्षम करणं कॅन्सरशी लढा देण्याकरता. 2018 साली जिम ॲलिसन आणि टसुको होन्जो या दोघांना या शोधाकरता नोबेल प्राईज मिळाला. याचं महत्त्व काय? याचं महत्त्व असं आहे की जे पेशंट्स म्हणजे ज्यांनी ऑलरेडी सगळी ट्रीटमेंट घेतलेली आहे, ॲडव्हान्स्ड कॅन्सर ज्यांना आहे, त्यांनी ही ट्रीटमेंट जेव्हा घेतली, चेक पॉईंट इनहिबिटर्सची ट्रीटमेंट घेतली, तेव्हा अगदी म्हणजे क्रांती घडावी असं झालं या क्षेत्रात उपचार पद्धती. त्यांचं सर्व्हायवल वाढलं, त्यांचं जीवनमान वाढलं, ते डिझीज फ्री झाले, त्यांचा रोग नाहीसा झाला आणि हे फार म्हणजे अमेझिंग होतं. आणि त्यामुळे या पद्धतीचं या ट्रीटमेंट मोडॅलिटीचं खूप महत्त्व आहे. आता लगेच प्रश्न येतो की हे सगळ्यांमध्ये होतं का? तर नाही. कॅन्सरच्या काही सबसेट आहेत, काही सबग्रुप्स आहेत ज्यांच्यामध्ये ही थेरपी लागू पडते, पण लागू पडते त्यांच्यामध्ये. आणि हे नुसतं अँटीबॉडीज सिंगल वापरल्या नाही जात, ते कॉम्बिनेशनमध्ये वापरल्या जातात, म्हणजे किमोथेरपी बरोबर किंवा रेडिओथेरपी बरोबर. आणि त्याचे अनेक निर्णय प्रोटोकॉल्स आहेत. आता असं आहे की काही पेशंट्सना त्याचा फायदा होतो. आता हा फायदा होतो हे कसं ओळखतं? त्याच्याकरता काही चाचण्या आहेत, अजून खूप चाचण्या किंवा बायोमार्कर्स आपल्याला हवे आहेत खरं ओळखायला की रिस्पॉन्डर्स कोण असतील आणि नॉन रिस्पॉन्डर्स कोण असतील. पण रेग्युलरली क्लिनिक्समध्ये ही उपचार पद्धती आज वापरली जात आहे आणि त्याचा फायदा नक्कीच पेशंट्सना होतो आहे. तर चेक पॉईंट इनहिबिटर्स ही आहे, लक्षात ठेवा, ही आलेली नवीन पद्धत आहे. त्याचेही साईड इफेक्ट्स आहेत, तेही मॅनेज करता येतात. म्हणजे किमोथेरपीच्या साईड इफेक्ट्सपेक्षा मॅनेजेबल साईड इफेक्ट्स आहेत असं मला सांगता येईल. त्याचा खर्च म्हटला तर हे सगळं खर्चिक नक्कीच आहे. ट्रीटमेंट कॉस्ट 11 ते 12 लाखापर्यंत डिपेंडिंग ऑन कसे प्रोटोकॉल आहे त्याच्याप्रमाणे येऊ शकते. दुसरी जी पद्धत आपल्याकडे आलेली आहे ती म्हणजे कार टी सेल्स. आता कार टी सेल्स म्हणजे कायमेरिक अँटीजन रिसेप्टर टी सेल. तर कायमेरा म्हणजे काय? तुम्ही जर ग्रीक मायथॉलॉजीमध्ये बघितलं कायमेरा, नुसतं गुगल केलं तरी चालेल, तर त्याच्यात हेड ऑफ द लायन, बॉडी ऑफ द गोट आणि ड्रॅगनची टेल म्हणजे हायब्रिड. थोडक्यात काय? हायब्रिड. तर कार टी सेल्सचा हायब्रिड म्हणजे काय होतं? परत आपल्या टी पेशी ज्यांच्यामध्ये सगळी मशिनरी आहे कॅन्सर सेल्स मारण्याची, त्यांना परत असं काही त्यांना जनुकीय यंत्रणा त्यांच्यामध्ये वापरायची की त्या अधिक सक्षम होतील आणि अगदी लक्षित म्हणजे अगदी टार्गेटेड कॅन्सर पेशींचा नाश करतील. आणि हा कायमेरा म्हणजे हे काय होतात?
तर टी पेशीमधलं मी दोन्ही टी आणि बी पेशींचं जे सगळ्यात उत्तम आहे ते घ्यायचं. टी पेशींचं ट्युमरच्या पेशी मारण्याची ही शक्ती आणि बी पेशींचं ट्युमरचे ओळखण्याची शक्ती, या दोघांचं. आणि ही प्रोसेस सोपी नाही आहे. पेशंटच्या रक्तातून लिम्फोसाइट्स बाहेर काढायच्या, त्या खूप वाढवायच्या आणि मग त्यांच्यावर जेनेटिक इंजिनिअरिंग करून त्यांना सक्षम करायचं आणि मग त्या पेशी परत घालायच्या पेशंटमध्ये. आता हे सगळं असं वाटतं की हे सायन्स फिक्शन आहे का, तर तसं नाही. याला लागणारी यंत्रणा खूप साधी नाही आहे. मोठं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, त्याला निर्जंतुक वातावरणात हे सगळं करावं लागतं. आणि ह्याचं असं दिसलं आहे की ह्या CAR T सेल्स ह्या ब्लड कॅन्सर्स ज्यांना आहेत, रक्ताचे कॅन्सर, ल्युकेमियाज आणि लिम्फोमास, या पेशंट्समध्ये अतिशय उपयोगी ठरलेले आहेत. म्हणजे लेटेस्ट जे आमचे शोध निबंध आलेले आहेत त्यांनी सांगितलं आहे की 10 वर्ष फॉलोअप केलेले, डिझीज फ्री राहिलेले पेशंट्स आहेत. तर याचं महत्त्व खूप आहे. परत असं होतं की CAR T सेल्स सगळे आपल्याकडे बनतात का आणि त्याची कॉस्ट काय. अमेरिकेत त्याची कॉस्ट आहे $400,000. म्हणजे आम्ही त्याला फायनान्शियल टॉक्सिसिटी असं म्हणतो. तर आमच्याकडे मला सांगण्यात आनंद वाटेल की टाटा हॉस्पिटलमध्ये आम्ही म्हणजे मी जेव्हा डायरेक्टर होते तेव्हा GMP फॅसिलिटी, म्हणजे ही फॅसिलिटी इथे इस्टॅब्लिश करण्याकरता प्रोजेक्ट्स आम्ही घेऊन फंड्स मिळवले DAE, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीकडनं. आणि आमचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी आणि IITचे सायंटिस्टनी मिळून ही थेरपी, CAR T सेल थेरपी ल्युकेमिक पेशंट्स आणि लिम्फोमा पेशंट्स करता पुढे आणलेली आहे. आज ती इम्युनो ॲक्ट नावाच्या कंपनीच्या द्वारे ती दिली जाते आणि कॉस्ट अबाउट 30 to 40 lakhsपर्यंत त्याची कॉस्ट आणलेली आहे. तर हे दोन मोठे चेंजेस झालेले आहेत, क्रांती घडलेली आहे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये. चेकपॉईंट इन्हिबिटर्स आणि CAR T सेल्स. मला किती वेळ, एखादा मिनिट असेल तर मी नेहमी विचारला जाणारा प्रश्न त्याच्यावर सांगणार आहे. मला लोक विचारतात कॅन्सर वॅक्सिन आहे का कॅन्सर करता. आणि मला सांगावं असं वाटतं की आपल्याकडचं सायन्स रिपोर्टिंग इतकं वाईट आहे की तुम्ही वाचलं असेल की कॅन्सरचं वॅक्सिन आलं, कॅन्सरचं उच्चाटन झालं वगैरे वगैरे. असं काही झालेलं नाही आहे. कॅन्सर वॅक्सिन्स कोणाकरता उपयोग आहे, जिथं आपल्याला माहिती आहे एखादा विषाणू आहे आणि त्या विषाणूमुळे होणारा जो कॅन्सर आहे त्याच्याकरता व्हॅक्सिन होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हेपटायटिस B व्हायरस, त्यांनी ते रक्ताद्वारे पसरतो, ट्रान्सफ्युजन्सनी पसरतो, पण आपल्याला माहिती आहे तो कोण आहे, ते हेपटायटिस B व्हायरस आहे. त्याच्या अगेन्स्ट व्हॅक्सिन्स आहेत. कारण त्याचं रूपांतर, हा व्हायरस तुमच्या शरीरात गेला की बरेच जण आपण तो क्लिअर करतो, पण काही जणांच्या DNA मध्ये तो रुजून बसतो आणि त्याचं रूपांतर नंतर लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सर याच्यामध्ये होऊ शकतं. तर जसं SARS-CoV-2 आपण सगळ्यांनी व्हॅक्सिन घेतलं, आपल्यामध्ये प्रतिपिंड किंवा अँटीबॉडीज निर्माण झाल्या, तसे हेपटायटिस B व्हायरसच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात आणि ते प्रोटेक्शन देतात. दुसरं आहे म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. स्त्रियांमध्ये सर्विक्स कॅन्सरचं खूप मोठं प्रमाण आहे आणि त्याच्याकरता ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं व्हॅक्सिन आहे. त्याच्यामध्येच HPV 16 आणि 18 असे सबटाईप्स आहेत जे कॅन्सर कॉझिंग आहेत आणि हे व्हॅक्सिनसुद्धा आज अवेलेबल आहे. तर हे दोनच असे उदाहरणं आहेत की हे प्रिव्हेंटिव्ह व्हॅक्सिन्स आहेत. म्हणजे नॉर्मल माणसांनी घ्यायचे, त्याच्यात अँटीबॉडीज तयार होतील आणि त्या तुम्हाला प्रोटेक्ट करतील. दुसरं आहे थेरप्युटिक व्हॅक्सिन. थेरप्युटिक व्हॅक्सिन म्हणजे जेव्हा पेशंटला कॅन्सर झालेला असतो तेव्हा त्याला ते व्हॅक्सिन देणं आणि ते ऑटोलॉगस असतं, म्हणजे त्याच्याच पेशींचं जनुकीकरण करून mRNA व्हॅक्सिन त्याला दिलं जातं. आता हे खूप चांगल्याप्रकारे फेज 1 पर्यंत ह्या ट्रायल्स गेलेल्या आहेत. असाध्य असे ट्रीटमेंट जे कॅन्सर्स आहेत, म्हणजे पेनक्रियाटिक कॅन्सर जो ट्रीट करणं अतिशय चॅलेंजिंग आहे, अशा ह्याच्याकरता सुद्धा हे व्हॅक्सिन आहे आणि फेज 1 ट्रायलचा डेटा खूप आशादायी. तर ह्या नवीन ट्रीटमेंट मॉडॅलिटीज पुढे आलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. आणि मला माहिती आहे तुम्हाला, म्हणजे कोणालाही होऊ नये, कॅन्सर तर झालाच तर नक्कीच तुम्हाला तुमच्या क्लिनिशियन बरोबर हे डिस्कस करता येईल की माझी केस आहे का ह्याच्याकरता ही ट्रीटमेंट देण्याकरता. मला वाटतं अशा टेक्नॉलॉजी इतकी वेगाने वाढते की अशा नवीन टेक्निक्स पुढे येणार आहेत. सायंटिस्ट ह्याच्यावर काम करत आहेत आणि ह्याचा लाभ अनेक पेशंटांना, म्हणजे सबटाईप्सपर्यंत सीमित न राहता अनेक पेशंट्सना याचा फायदा व्हावा. धन्यवाद.
सांगताना एक ओळख करायची राहिली. डॉक्टर शुभदा चिपळूणकर या आमच्या वर्गमित्राची सुदीर्घ पत्नी आहे. तर वर्गमित्र आमचा विवेक चिपळूणकर जरा उभा राहा प्लीज. युजली बेटर हाफ म्हणून बायकांकडे दाखवतात, पण हा बेटर हाफ आहे आमचा. आता मी विनोदला, डॉक्टर श्रीरंग सांगलीकर जरा डॉक्टर शुभदाला फुलगुच्छ देऊन आणि एक मेमेंटो देऊन सत्कार करते. श्री हा नक्की ना चांगला क्लिनिशियन सायंटिस्ट झाला असता. त्याला खूप इंटरेस्ट आहे रिसर्चमध्ये. जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तो नेहमी मला विचारतो नवीन काय. सो ही इज कट आउट टू बी अ क्लिनिशियन सायंटिस्ट. आता मी देवश्री प्रभू यांना विनंती करतो की त्यांनी येऊन यांच्याबद्दल माहिती द्यावी. Evening everyone. I is going to introduce Dr. Ashish Joshi to you. Dr. Ashish Joshi, an MD, DM, medical oncologist and eminent oncologist, did MBBS from TN Medical College, MD in Medicine, BJ Medical College, Doctor of Medicine, Medical Oncology, Gujarat Cancer and Research Center, BJ Medical College, Gujarat University, Ahmedabad. Advanced Certification in Molecular Oncology, Sydney Kimmel Cancer Center, Gold Medal at DM Medical Oncology Examination. सुरुवातीला आभार मानतो सांगलीकर सरांचे. इज माय सिनियर रोल मॉडेल टू बी हाऊ टू बी अ गुड डॉक्टर. मोर दॅन गुड डॉक्टर, हाऊ टू बी अ गुड ह्युमन बीइंग, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्याबरोबर सरांचा संबंध ऑलमोस्ट 12-15 वर्षाचा. आय हॅव सीन डेडिकेशन सरांचं जे पेशंटबरोबर असतं. आणि आजकाल डॉक्टर पेशंटची इंटरफेस थोडी प्रोफेशनल झाली आहे, पण तो ह्युमन टच सरांनी सोडलेला नाही. आणि तो ह्युमन टच हा पेशंटच्या आउटकमसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. सो जस्ट अ फ्यू वर्ड्स बिफोर आय डीप डायव्ह इन टू ऑन्कॉलॉजी. माझ्याकडे 5 ते 7 मिनटं आहेत ऑन्कॉलॉजीवर बोलायला. मॅडमने माझं काम खूप सोपं केलं आहे, बिकॉज त्यांनी तुम्हाला बऱ्यापैकी एक आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचा वेगळा जो पैलू आहे त्याच्याबद्दल बऱ्यापैकी ज्ञान दिलं आहे. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा पहिला प्रश्न विचारतो, डॉक्टर जोशी मला का? मला तर व्यसन नाही आहे. किंवा एखादा स्मोकर जरी माझ्याबरोबर 4 लोक स्मोकिंग करतात त्यांना नाही झालं, फक्त मलाच का झाला? अनफॉर्च्युनेटली विज्ञानामध्ये आपल्याकडे आन्सर पूर्वी असायचं बॅड लक आणि पुढची ट्रीटमेंट करा. दिस यूज टू बी द कॉन्व्हर्सेशन. आधुनिक वैद्यकीय विज्ञानामध्ये गेल्या 3 दशकामध्ये एक मोठी क्रांती झाली, जसं मॅडमनी सांगितलं. आणि क्रांती कशामध्ये झाली की हा कॅन्सर का होतो, ज्याला आम्ही मॉडर्न मेडिसिनमध्ये ट्युमर बायोलॉजी म्हणतो. ही रोगाची प्रकृती काय आणि ती आपण फाइंड आउट करू शकतो का की याच पेशंटला हा कॅन्सर झाला. दुसरे 100 लोक स्मोकिंग करतात पण त्यांना नाही झालं, ह्याचं कारण काय? आणि याच्यामध्ये जनुकीय विज्ञान हे गेल्या 2 दशकामध्ये
कम्प्लिटली, म्हणजे ज्या पद्धतीने जेव्हा मी ॲक्च्युली पास आउट झालो फ्रॉम माय पोस्ट ग्रॅज्युएट टाईम आणि जे मी आता मेडिसिन प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बिकॉज हा जो प्रश्न आहे की मला का झाला, ह्याच्या आन्सरच्या आपण हळूहळू जवळ पोचतोय. गॅप भरपूर आहे, बऱ्याच गोष्टी स्टील अननोन आहेत आणि तो स्ट्रोक ऑफ बॅड लक हा प्रश्न अजूनही आम्ही बऱ्याच पेशंटना सांगतो. आपल्या बायोप्सी केल्यानंतर जो कॅन्सरचं निदान होतं त्याचे तुकडे बनलेले असतात, छोटे छोटे तुकडे, वॅक्स ब्लॉक्स बनलेले असतात. पूर्वी त्या वॅक्स ब्लॉक्स लॅबोरेटरीच्या एका जुन्या कपाटामध्ये ठेवलेले असायचे. ते वॅक्स ब्लॉक्स इज अ गोल्ड, इट्स अ गोल्ड कॉइन. सो आता काय करतो आम्ही की या वॅक्स ब्लॉक्सवर DNA आणि RNA स्टडी करतो की ह्या पेशंटला हा कॅन्सर का झाला, त्याचं मूळ कारण काय आहे. पहिली स्टेप पहिल्या दशकामध्ये साधारण हे फाइंड आउट करण्यासाठी झाली आणि आपल्याला कळलं की येस 10 पैकी 5 रोग्यांना तरी आपल्याला कळतं की हा का झालाय. मी उद्या तुम्हाला ओपीडीमध्ये सांगू शकेन की बाबा तुम्हाला हा कॅन्सर का झाला आणि पुढच्या 10 स्मोकर्सना का नाही झाला. पण विज्ञान त्याच्या पुढे गेले की झाला ठीक आहे, पण पुढे काय डॉक्टर जोशी माझी हाऊ कम माय आउटकम चेंजेस. अँड देन केम द सायन्स ऑफ मॉलिक्युलर मेडिकल ऑन्कॉलॉजी. पुढच्या लास्ट 2 दशकामध्ये एकच विज्ञान चेंज झालं. रेडिएशनचे टेक्निक्स फार चेंज नाही झाले, ऑपरेशनचे टेक्निक्स चेंज नाही झाले, पण चेंज झालं आहे हे मॉडर्न मेडिकल ऑन्कॉलॉजी, जे वैद्यकीय विज्ञान ऑफ कॅन्सर, याच्यामध्ये जो फरक झाला आहे त्याच्यामुळे सर्वायवल आणि आउटकम्स ऑफ पेशंट्स हॅव ड्रमॅटिकली इम्प्रूव्ह. आणि त्याचं कारण हे हा प्रश्न जो पेशंटने विचारला की डॉक्टर जोशी मला का झाला, आणि त्या आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपण या मार्गापर्यंत पोहोचलो. सो या ज्या वॅक्स ब्लॉक्स असतात त्याच्यावर टेस्ट होते. त्या टेस्टचा खर्च साधारण 10 ते 15,000 रुपये असतो आणि आठवड्यात ते 10 दिवसामध्ये आपल्याला त्याचा रिपोर्ट मिळतो आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की ॲटलिस्ट 10 पैकी 5 पेशंट्सना की हा कॅन्सर का झाला आणि त्याच्यावर आपल्याकडे काही उपचार आहेत का. तसं मॅडम म्हणाल्यापूर्वी सगळ्यांना आम्ही वन साइज फिट्स ऑल किमोथेरपी सगळ्यांना द्या, हा प्रकार काही दशकापूर्वी होत होता आणि अजूनही आम्ही किमोथेरपी वापरतो. पण हा प्रश्नाचा आन्सर जेव्हा आपल्याला मिळाला आणि त्या छोट्याशा एका तुकड्यामध्ये आपल्याला कळलं की मला हा कॅन्सर का झाला, तर त्याच्यावर अटॅक करणारी मॅजिक बुलेट्स आता अवेलेबल आहेत. तुम्ही एक औषधाचं नाव ऐकलं असेल, हर्सेप्टिन. ट्रस्टुझुमॅब नावाचं एक औषध होतं. सिद्धार्थ मुखर्जीचं एक पुस्तक आहे एम्परर ऑफ ऑल मेलडीज. हे तुम्ही कोणी वाचलं नसेल तर जरूर वाचा. सिद्धार्थ मुखर्जी हा एक मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे, मुंबईमधूनच शिकलाय पण पुढे आता US मध्ये आहे. त्यांनी हे जे विज्ञान आहे जे ज्या 2 दशकामध्ये चेंज झालं त्याचं एक गोष्टीच्या स्वरूपात एक छान पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव आहे एम्परर ऑफ ऑल मेलडीज. 1982 मध्ये स्तनाचा कॅन्सरचा आजाराचं आयुष्य मर्यादा 6 ते 12 महिने होती. बिकॉज त्याच्या काही स्तनाचे कॅन्सर असतं त्याच्याकडे आपल्याकडे औषध नव्हती. सो तेव्हा हा प्रश्न कळला की त्या वॅक्स ब्लॉक्सवर मला एक जंतू मिळाला आहे जो काही स्तनाच्या पेशंटच्या रोगामध्ये खूप ॲक्टिव्ह आहे आणि त्या रोगाला, त्या जनुकाला आपण टार्गेट केलं तर आपण पेशंटचं सर्वायवल वाढवू शकतो आणि काही लोकांना क्युअरही करू शकतो. मी 1980 ची गोष्ट करतोय. आणि मग विज्ञान पुढे गेलं आणि विज्ञान पुढे सरकलं. ते म्हणाले आपण एक औषध फाइंड आउट करूया. किमोथेरपी सगळंच खराब करतं, चांगलं पण खराब करतं आणि वाईट पण खराब करतं. आपण हा जो जनुक आहे जो त्या स्तनाच्या पेशंटमध्ये वाढलाय त्यालाच आपण अटॅक केलं तर आपण कॅन्सरचं सर्वायवल चेंज नाही का करू शकणार. म्हणून औषध आलं एक हर्सेप्टिन नाव. आणि तेव्हा नवीन औषध आलं की पेशंट्स आर नॉट रेडी टू ॲक्सेप्ट. म्हणून एक क्लिनिकल ट्रायल नावाचा प्रकार, ऑफकोर्स इट इज बीन देअर सिन्स लॉंग, ज्या त्या 2 महिला म्हणाल्या की येस मला हे औषध मी स्वतःवर ट्राय करेन, आय एम ओके बिकॉज एनिवेज आय नो आय एम गोइंग टू डाय. आणि ते इट वर्क लाईक अ मॅजिक बुलेट. औषध केलं, त्यांचा ट्युमर स्ट्रिंग झाला, लिव्हरमधले कॅन्सर निघून गेला, स्कॅन सगळे क्लिअर झाले, पेशंट सर्वाइव्ह 10 years प्लस, ज्याची आयुष्य मर्यादापूर्वी फक्त 5 ते 6 महिने होती. असे विविध उदाहरणानंतर एक क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया नावाचा आजार आहे, ब्लड कॅन्सर होता, ज्याला पूर्वी आम्ही किमोथेरपी देत होतो. पण
पण नंतर कळलं की याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये फिलाडेल्फिया क्रोमोझोम नावाचा एक जनुक आहे जो ऍक्टिव्ह आहे, त्याला फक्त आपण टार्गेट केलं एखाद्या औषधाने आणि म्हणून एक औषधाला कॉल्ड एज इमॅटिनिब ग्लिवेक आणि त्यांनी चेहरा मोहरा ट्रीटमेंटचा बदलून दिला. सो दिस इज नॉट फिक्शन, दिस इज रियालिटी. म्हणून कॅन्सर पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो ओपीडीमध्ये तेव्हा ह्या प्रश्नाचा आन्सर ॲटलीस्ट काही रुग्णांना आम्ही देऊ शकतो. येस, तुमचं कारण आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यावर औषध उपचार आपल्याकडे आहेत. दुसरी गोष्ट झाली आणि व्हेरी इम्पॉर्टंट इज जनरिक कॅन्सर मेडिसिन. विज्ञानामध्ये जेव्हा कुठलंही डेव्हलपमेंट होते तेव्हा त्याची थेरपी जी असते ही खूप एक्सपेन्सिव्ह असते, बिकॉज मोस्ट ऑफ द इनोव्हेशन्स हॅव हॅपन इन द वेस्टर्न वर्ल्ड अँड वी ट्राय टू रेप्लिकेट दॅट. बट कुडोज टू इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री अँड इंडियन डायग्नॉस्टिक इंडस्ट्री. आता कॉस्ट ऑफ द ट्रीटमेंट हेज कम डाऊन ड्रमॅटिकली. जे औषध आता हर्सेप्टिन हे औषध पूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिस केली तेव्हा 1,20,000 रुपयाला मिळायचं एक औषध. तेच औषध आता 11,000 रुपयाला मिळतं. सो जनरिक मेडिसिन्सनी हे जे कॅन्सर विज्ञान ॲक्च्युली डेमोक्रॅटिक केलं आहे. म्हणजे इट इज देअर फॉर ॲक्च्युली एव्हरी पर्सन. इट इज नॉट समथिंग अल्टिमेट आणि ज्यांना फक्त इट इज नॉट इट इज नॉट फॉर अपर रिच, इट इज फॉर एव्हरी पॉसिबल कॉमन मॅन अँड वी कॅन रीच आउट टू दॅट. बरेच प्रश्न अजून सॉल्व्ह नाही झाले. कॅन्सर अवेअरनेस, कॅन्सर प्रिव्हेन्शन, एस्पेशली प्रिव्हेन्शनमध्ये कोणाला इंटरेस्ट नसतो इंडियामध्ये. आता इथे किती महिलांनी मॅमोग्राफी त्यांची 45 वर्षानंतर केली असेल, 100मधल्या कदाचित 20 असतील, 30 असतील. पण हे पेनिट्रेशन अप नॉट म्हणजे डेव्हलप्ड वर्ल्डमध्ये इज अप टू द ट्यून ऑफ 90%. म्हणून त्यांचा आजार हा नेहमी अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होतो, वेळेस भारतामध्ये अजूनही ती संख्या खूप कमी आहे. सो वी टेन टू सी लॉट ऑफ ॲडव्हान्स कॅन्सर्स आणि म्हणून ओव्हरऑल आउटकम ऑफ इंडियन कॅन्सर पेशंट इज स्टील लेस कम्पेअर्ड विथ देअर वेस्टर्न काउंटरपार्ट्स. हे जनुकीय विज्ञानाने आता अशा पण टेस्ट दिल्या आहेत ज्याच्यामुळे आपण रक्तात टेस्ट करून फाइंड आउट करू शकतो की हा कॅन्सर हेरिडेटरी आहे का, म्हणजे इज इट इन द फॅमिली आणि कॅन वी डू सम प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज. आणि ते विज्ञान पण खूप मोठ्या पद्धतीने आता चेंज होत आहे. कॅन्सरवर बोलायला गेलं तर अजून 2 तास बोलू शकेल, पण आपल्याकडे टाईम लिमिटेशन्स आहेत. पेशंट्सना फक्त मी एक गोष्ट सांगतो, सगळे क्रॉनिक आजार, डायबिटीज, ब्लड प्रेशर आपण शरीरामध्ये घालवू शकत नाही, पण कॅन्सर हा एक आजार आहे जो आपण शरीरामध्ये घालवू शकतो. आणि दॅट कॉन्फिडन्स is given by the modern science, modern medicine and all the research which people like Dr. Chiplunker has done. So with this I think I will conclude my talk because पुढचा खूप चांगला प्रोग्राम आहे आणि I don't want to be a barrier between those. Thank you so much. मला वाटतं डॉक्टर जोशींचं शेवटचं वाक्य हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे की कॅन्सर हा कधीही कुठल्याही वेळेला मोठ्या जोराजोरात मान डोलवत आहेत, व्हेरी गुड, हा बरा होतो. ह्या वाक्यावर काय पाहिजे. विनोद आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हा पूर्वार्ध संपलाय. आता रसिक प्रेक्षक, आता आपण दृकश्राव्य माध्यमातून अनुभवणार आहोत दुसरा व्हिडिओ या एकांकिकेचे नृत्य अभिवाचन. लेखक डॉक्टर श्रीरंग सांगलीकर, दिग्दर्शक डॉक्टर अनिल बांदिवडेकर,
सहाय्यक रजनी वेलणकर, संगीत नियोजन मयुरेश माणगावकर, संगीत साथ संदीप मेस्त्री, प्रकाश योजना श्याम चौहान. अभिवाचन करीत आहेत प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, मधुरा वेलणकर साटम, इला भाटे, शिवाजी साटम. दुसरा भिडू. स्थळ आहे भानावटी हॉस्पिटलचं कॅन्टीन. इरा चहा पीत बसले. मी चहा प्यायला आले खरी इथे, पण सुजयला जाग आल्यावर तो पहिल्यांदा माझी चौकशी करतो. अलीकडे माझ्याशिवाय पान हलत नाही त्याचं. खरंच 2-3 वर्षात परिस्थिती किती बदलून गेली. मी सुजयला पहिल्यांदा भेटले तेव्हाचं त्याचं उमद रुबाबदार रूप मला चांगलंच आठवतंय. सदैव हसत खेळत मजेत आनंदात वापरायचा. दादाचा मित्र म्हणून घरी आला आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमातच पडलो. घराच्या गच्चीवर कितीतरी वेळ गप्पा मारत आकाशातल्या ताऱ्यांच्या साक्षीनं एकमेकांना जाणून घेत होतो. त्या क्षणांच्या छानशा आठवणी आहेत माझ्यापाशी. डॉक्टर म्हणून तो ग्रेटच आहे. त्याचं निदान अगदी परफेक्ट आणि बोलणं नेहमी धीर देणार. डॉक्टरवरचा विश्वास पेशंटला अर्ध बरं करतो याचा प्रत्यय अनेकांना वारंवार आला आहे. सुजयनं बघितलं ना, आता आम्हाला काळजी नाही. हा तो विश्वास. माणसं जमवण्यात, त्यांच्याशी नातं टिकवून ठेवण्यात पठ्ठा अगदी वाकबगार. पण गंमत म्हणजे खूप माणसं जमली की हा गप्प. 1-to-1 रिलेशन मात्र अगदी मस्त. शेकहँड करायला हात पकडला तर त्यातली ताकद लगेच लक्षात येते. पण इंजेक्शनचा हात म्हणाल तर एवढा हलका की पेशंटला कळणार सुद्धा नाही. आणि सगळ्यांसाठी कायम मदतीचा हात पुढे. त्या दिवशी मधुराच्या अंगात एवढा ताप होता, 2 पावलं टाकायची ताकद नव्हती, तर यांनी पटकन तिला उचललं, हॉस्पिटलचा जिना चढून थेट बेडवर नेऊन ठेवलं. डॉक्टरी व्यवसायात 100% देणारा सुजय घरासाठी तेवढंच करायचं. मला माझ्या आवडीचं काम करायला कायमच त्यांनी प्रोत्साहन दिलं. घरात मदत खूप करायचा. फक्त त्याचा व्यवस्थितपणा, स्वच्छता आणि टापटी नको रे बाबा. दुसऱ्याला त्रास होईल एवढा त्या स्वच्छतेचा अतिरेक. माझी मैत्रीण विनू म्हणायची, सुजय आज डस्टिंग केलेलं नाही मी घरात, लगेच आल्या आल्या मला घरातली धूळ दाखवू नकोस. त्याची व्हिजिट बॅग, त्याचे कपडे, सगळं कसं अगदी नीटनेट. कपडे बापरे, खरेदीची तर प्रचंड आवड. दुकानात गेलं की सगळं अर्धा डझनाच्या हिशोबाने आणलं. फक्त खरेदीचीच नाही, सगळ्याच गोष्टींची आवड. खेळ, प्रवास, नाटक, सिनेमा, गाणं आणि खाणं. रसिक माणूस. गोड पदार्थ तर वीक पॉइंट. डायबिटीस असूनही गोड खातो म्हणून डॉक्टर मिरजकर ओरडले की हा त्यांना म्हणणार, अरे तू आहेस की माझी काळजी घ्यायला, माझी शुगर सांभाळायला. किती काय आठवायला लागले. मनाने काही मिनिटात कुठे कुठे फिरवून आणलं. दुखण्याला हसत मुखाने सामोरा जातोय. त्याच्याबरोबर देव माझी परीक्षा घेतोय. या सगळ्या काळात डॉक्टर मिरजकरांचा केवढा आधार वाटत आला.
त्यांचं ज्ञान आणि पेशंटबद्दलची तळमळ याबद्दल काय बोलायलाच नको. आणि त्यातून सुजयबद्दल त्यांचं फार प्रेम. दोघं जवळचे मित्र, पण दोघांचे स्वभाव मात्र भिन्न. त्या दोघांचं कायम एक लटकं भांडण चालायचं. सुजय त्यांना म्हणणार, श्री, पेशंट पाठवतोय, जरा न रागवता बोल. तू त्याला ओरडलास की तो माझ्याकडे येऊन रडतो. त्यावर मिरजकरांचं उत्तर ठरलेलं, तुला माहितीये माझं काम रोखठोक असतं. ते अंजारून गोंजारून बोलणं मला नाही जमणार, ते तुझं काम. मिरजकर खरंच ग्रेट आहे. घरात बायकोचं, अरुणाचं इतकी वर्ष आजारपण सुरू असूनही कायम मनाने खंबीर असतात. त्यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं ना की बळ मिळतं मला. आणि हो, तसंच बळ मला एक कविताही देते, माझी आवडती कविता. ती सदैव मनात आठवून आल्या प्रसंगांना शांतपणे तोंड देत ठाम उभं राहण्याचा प्रयत्न करते. घाई करू नकोस, पांढरं निशाण उभारण्याची घाई करू नकोस. मुठभर हृदया प्रयत्न कर तगण्याचा, तरण्याचा. या प्रलयंकारी वादळाचाही एक अंत आहे. या प्रलयंकारी वादळाचाही एक अंत आहे. काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत लढत राहा. तुझ्या नाजूक अस्तित्वानिशी तू लढत राहा. वादळे यासाठीच वापरायची असतात. वादळे यासाठीच वापरायची असतात. आपण काय आहोत हे तपासण्यासाठी नव्हे, तर आपण काय होऊ शकतो ते आजमावण्यासाठी. तेव्हा घाई करू नकोस, पांढरं निशाण उभारण्याची घाई करू नकोस. चहा संपलाय कपातला. तुम्ही खोलीत नाहीत म्हणून डॉक्टर सुजय शंख करत असतील. हो हो हो, डॉक्टर आकांक्षा, मी फार्मसीमध्ये जाऊन औषधं घेते आणि लगेच जाते. स्थळ आहे भानावती हॉस्पिटल, स्पेशल रूम 806. रूम मध्ये आहे डॉक्टर सुजय साठे बेडवर आणि शेजारी उभा आहे त्यांचा अटेंडंट सदोबा. सदोबा, अरे सदोबा, मी इथे इथे कुठे रे? कसा गेला कुठे? वा वा साहेब, एकदम जागे झाला. हे बघा, आपण भानावटी हॉस्पिटल रूम 806 मध्ये आहोत सकाळपासून. इराताई कॅन्टीन मध्ये चहा प्यायला गेले. मला इथे आणून टाकलं. अहो साहेब, परवा पहाटे तुम्हाला मोठा जुलाब झाला आणि तुम्ही थंडगार काढलात ना. इराताईंनी फोन केल्यावर डॉक्टर मिरजकरांनी तुम्हाला ताबडतोब इथं ऍडमिट केलं. आजच स्पेशल रूम मध्ये आणलं तुम्हाला. घरी कधी जायचंय? ताई आल्या की सांगते. तू काय करतोय सदोबा? अहो साहेब, आता तुम्ही फुलटू जागे झालात ना, पण मला तुमचं बीपी घेऊ दे. कालपर्यंत तुमचं बीपी डाऊन होतं, हे म्हणून सलाईन चालू होतं. थांबा. हा, आता 130/80 आहे बीपी, अगदी घरच्यासारखं. आता लवकर सोडतील डॉक्टर मिरजकर तुम्हाला. डॉक्टर मिरजकर? हा, डॉक्टर मिरजकर मला ऍडमिट तरी करतो, नाही तर माझ्या ऊट सूट तपासण्या तरी करेल. सदो खरंच बरं कंटाळा आलाय मला. 3 वर्ष बेडवर पडून. का तर मला जमिनीवर पाय टेकायचा नाही. मोठी शिशी सगळं काही बेडवर. मला हार्ट नॉर्मल आहे सदोबा, ब्रेन उत्तम आहे, किडनी नॉर्मल आहे. असं असूनही जुनेजा हॉस्पिटल आणि भानावटी हॉस्पिटल माझ्या 5वीला पुजलेले आहेत. हो साहेब, साहेब रागवू नका. रागवू नको तर काय करू शकता? तो डॉक्टर बाळ सांगतो पाय टेकवायचा नाही, तर हा डॉक्टर
डॉक्टर श्री सांगतो व्यायाम केल्याशिवाय साखर खाली येणार नाही. अरे, कसला व्यायाम करायचा मी डोकलाचा एकदा येऊ देतं का जर गळा जातो एसटीचा एका पाठोपाठ एक इंजेक्शन काय देत असतो. अहो परवा माझं तर काय साहेब ते तुमच्या भाषेत टिंब टिंब फाटलीच होती. पण साहेब तुम्ही कसं स्ट्रॉंग आहे ना, म्हणजे 48 तासात भाजीच पलटवली. डॉक्टर सुजय साठे डॉक्टर सुजय साठे काय समजलास? अरे एकेकाळी 200 दंड बैठका मारायचो मी. साहेब तुम्ही मला लई वर्षांपूर्वी पहिल्यांदा एका लग्नात बोलवलं घरी. त्या टायमाला पैजेवर 40 बुंदीचं लाड तुम्ही हाणलेलं म्हणजे खाल्लेलं पाहिलंय. हो ना, तेव्हापासून तू माझ्या बरोबर आहे. साहेब लघवी सुद्धा 800 cc नेहमी सारखी. तरी सुद्धा श्री मला लवकर घरी सोडायचा ना. May I come in, sir? अरे गर्लफ्रेंड इथे काय आकांक्षा काय म्हणतेस? किती दिवस जमणार आहेस मला तू इथे? काय अंकल 2 दिवस पण झाले नाही, 4 दिवस आमचा पाहुणचार घेऊन जा. काही नको तुमचा पाहुणचार खूप महाग होतो मला. पण सुजय अंकल तुम्हाला मानलं ना, म्हणजे 48 तासात तुम्ही सेप्टिक शॉकवर विजय मिळवला. डॉक्टर मिरजकरही यावेळेला घाबरले होते. पण तो हरवलाय कुठे अगदी सकाळपासून दिसला सुद्धा नाही. काल रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या बरोबरच होते ते. माझ्या बरोबर होत काय म्हणतेस काय? काय दाखवायचं मला एक सांग. तू मध्येच दडी मारतोय. कुणीतरी त्याचा दुसरा मित्र आहे काय? मी त्याचा पहिला मित्र म्हणजे पहिला भिडू आहे असं तो मला नेहमी म्हणतो. कोण झाल्या त्याचा दुसरा मित्र हा त्याचा दुसरा भिडू आहे तरी कोण? एकदा कान पकडून विचारायला सुरुवात केला. एक सांगू अंकल, त्यांची हल्ली तब्येत ठीक नाही वाटत. खूप दिवसांनी त्यांना पाहिलं, वेट लॉसही झालाय. आय थिंक ही इज हायडिंग समथिंग. काहीतरी लपवतात. विचारलं का नाहीस त्याला? नको रे बाबा, ते खूप तापट आहेत, कामापुरतच बोलतात. तुमच्यासारखं मोकळेपणाने कधीच नाही. मी काय त्यांची चौकशी करणार? नाही आकांक्षा काही तापट वगैरे नाहीये माहितीये का? तो माझ्यासारखा वाईटकडे गप्पा मारत बसायचा नाही. सवय नाही त्याला. पेशंट बरोबर कामापुरता बोलणार रोखोक म्हणून वाटतो तो तसा तापट. माझ्यापासून तसं काही लपवायचं नाही. मी त्याचा पहिला भिडू आहे ना. पण या दुसऱ्या भिडूसाठी अचानक गायब होतो मध्ये मध्ये तो. हे खरं विचारलं हा दुसरा भिडू कोण तर हसून वेळ मारून येतो. म्हणतो हट्टी आहे तुझ्यासारखाच, हक्काने वेळ देतो मला, म्हणून 15-15 दिवस गायब होतो. नाही का आकांक्षा, तुला त्याची तब्येत ठीक वाटत नाही? मला नाही वाटत तू काय आजारी वगैरे नाही होत. किती काम करतो बघ ना. हो पण अंकल तुम्हीच त्यांना विचारू शकता. एकदा विचारा की. विचार तुला सांगू बघा, मला कोविड झाला ना तेव्हा देखील तो असाच गायब झाला होता. एकदा देखील आला नाही बघायला. तेव्हापासून राग आहे माझा त्याचा. मला ऍडमिट करून जो गोल झाला तो गोल. नाही अंकल, ती एक वेगळीच कथा आहे. तुम्ही त्यांच्या तोंडूनच ऐका. बरं सर, तुमची वाईटल स्टेबल आहे आणि माझी आजची ड्युटी संपली. सो आता डॉक्टर विशाल तुमची देखभाल करतील. ओके गर्लफ्रेंड, सी यू. अरे या डॉक्टर मिरजकर, तुमचे मित्र आलेच. काय माउंटन? अगं हा इतका हट्टी आहे ना, इंचवर सुद्धा कोणासाठी हलायचं नाही म्हणून मी त्याला माउंटन म्हणतो. माउंटन. ओके. तुम्ही दोघं बोलत बसा, मी निघते. सर येते. बाय अंकल, टेक केअर. काय भिडू कसा आहेस?
एकदम मस्त. आता जर घरी सोडलं नाहीस ना तर गळाला तर तुझा. अरे थांब जरा, आधी तुला गालगुच्छ घेतो मग तू माझं गळाला. खरं सांग, मला डिस्चार्ज कधी देणार आहे? माझा गालगुच्छ घ्यायला लागलास ना तेव्हापासून या इलाने माझा गालगुच्छ घ्यायचं बंदच केलं. कधी देते डिस्चार्ज? ते सगळं मी ठरवलं. आणि तू जरी डॉक्टर असलास ना तरी तुझा डॉक्टर मी आहे. अरे बाबा, तुला डायबिटीस आहे, त्यातून सिरियस युरिन इन्फेक्शन आहे, ते पासून तुला कोलायटिस झालं म्हणून तुला मोठा जुलाब झाला आणि त्यामुळे तू शॉकमध्ये गेलास. तर बीपी कोलॅप्स झालं. बरं का सोडवा, याला सेप्टिक शॉक म्हणतात. ई कोलाय नावाचे जंतूच डायबिटीसमध्ये एवढा घातक आजार करतात. या जंतूला 6 पाय असतात. त्यांनी ते घोरपडीसारखे मूत्राशयाला आतून मगरमिठी घालतात आणि सुजय हाच आजार आहे असं समजून लगेच पूर्ण ताकदीने तुला औषधं चालू केली म्हणून तू इतक्या लवकर बाहेर आला शॉक पडतो. आणि आता जर मी तुला 5 दिवसापेक्षा कमी औषधं दिली तर पुन्हा तुझी तीच अवस्था होईल. या आजाराने डायबिटीसचे कित्येक रुग्ण दगावतात, मी खरं सांगतोय तुला. त्यामुळे तुझा इथे 5 दिवस तरी मुक्काम आहे. बरं बाबा, तू म्हणशील पण काय रे श्री, मगाशी डॉक्टर आकांक्षा म्हणत होती की मला कोविड झाला तेव्हा तू आला नाहीस कारण तू एका मोठ्या कोड्यात अडकला होतास ना. काय काय भानगड काय? अरे काय, देव माझी एक डॉक्टर म्हणून सत्व परीक्षाच घेत होतं म्हणणे. कोड्या बोलू नको, काय ते सांगू. तेव्हा तू तुझ्या दुसऱ्या व्हिडिओकडे अडकला होतास ना. अरे नाही रे बाबा, काय झालं मी तुला सांगतो. तुला मी कोविड वॉर्डमध्ये ॲडमिट केलं आणि तिथे डॉक्टर आकांक्षा होती, त्यामुळे मी निश्चिंत होतो. तिला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि मी घरून तुला पाहायला येणार इतक्यात माझा एक शाळेतला मित्र प्रदीप, त्याचा फोन आला की त्याला ताप आहे, डोकं सडकून दुखतंय. पण मी त्याला आधीच एक ऑक्सिमीटर देऊन ठेवला होता आणि त्याचं रिडिंग घ्यायला सांगितलं होतं. त्याने उत्तर दिलं 118 पल्स आहे आणि ऑक्सिजन 89%. म्हणजे कोविड नक्की. पण तो राहतो गाव दिले म्हणजे भाटिया आणि जसलोक हॉस्पिटलच्या जवळ. मी त्याला ताबडतोब सांगितलं की तू जसलोकमध्ये ॲडमिट हो, पण तो काही ऐकेच ना. का? अरे आता मी त्याच्यावर शेवटी रागावर त्याला विचारलं काय विचार काय आहे तुझा. पण तो जे काही बोलला ना ते आजही मला स्पष्टपणे ऐकू येते. काय तो म्हणाला, डॉक्टर मिरजकर, मी तुझ्याकडूनच ट्रीटमेंट घेणार. वाचलो तर तुझ्या हाती आणि नाही वाचलो तरी तुझ्या हाती. काय आता धर्मसंकटच माझ्याकडून समोर उभं राहिलं. तर भानावडीचा कोविड वॉर्ड फुल होता. मग त्याच्याशी वाद काढण्यात काही अर्थ नव्हता. मी बेलव्ह्यू हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि त्याला तिथे ॲडमिट करून घेतले. मग ते आहे अंधेरीला. पण तू ठीक असल्याची मी खात्री केली होती आणि बेलव्ह्यूला पळालो. पण बेलव्ह्यूमध्ये असं आहे की पेशंट मी जर ॲडमिट केला तर त्याची देखभाल मलाच करावी लागते. आणि मी जोपर्यंत हॉस्पिटलला पोहोचलो तोपर्यंत प्रदीप अर्धमेला झालं होतं. मी त्याला पाहायला गेलो पण त्याने मला ओळखलं सुद्धा नाही. अरे बापरे, हा पण तुझ्याहून हट्टी आहे की रे. 8 दिवस घेतले त्यांनी पूर्ण बरं व्हायला आणि ते सुद्धा पूर्ण ताकदीने औषध पाणी करून सुद्धा 8 दिवस. मग इथे मी फोन करून तुझी चौकशी करत होतो पण तू काय 2 दिवसात बरं झाला होतोस. आता कसं आहे प्रदीप? हा एकदम ठणठणीत. खरं तुम्ही या कठीण परिस्थितीत अडकला होता तरी बाबा. अरे काय सांगू तुला, 8 दिवस पूर्ण दम निघतो माझं. बरं तुला एक दोनच सांगतोय. काय काय? तो बरा झाला ना तेव्हा त्याला मी येऊन त्याला घरी सोडायला गेलो. घराजवळ पोचला त्याला विचार, मग काय प्रदीप घरी गेल्यावर काय करणार. काय म्हणाला माहिती, लिंबाचं लोणचं खाणार भरपूर. डॉक्टर सुजयना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. 1 महिन्याचा कालावधी लोटला. पुढील प्रसंग घडत आहे
सुजय साठे यांच्या घरी. डॉक्टर सुजय बेडवर आणि डॉक्टर मिरजकर घाईघाईने येतात. अरे काय रे सुजय, म्हणजे तातडीत बोलावंच मला. श्री, तुला आता शरणं गच्छामी. अरे काय झालं काय सांग, लोकांकडे काय घालतोस? हे बघ, पायासाठी जुनेच्या हॉस्पिटलमधून घरी आल्यावर माझी साखर खूप वाढली. म्हणजे पुन्हा ऍडमिट व्हावं लागलं श्री. पण दिवसातून 3-3 वेळा इन्सुलिन घेऊनही डायबिटीस स्पेशालिस्टने खूप प्रयत्न करूनही शुगर काही खाली येईना रे. तेव्हा ते मला म्हणाले की इन्सुलिनचा पंप लावावा लागेल. श्री, इन्सुलिन पंप लावायला माझी तयारी नाही, म्हणून शेवटी तुला चरण. अरे त्रस्त मित्रा, शांत हो. साखर खाली यायला 10 दिवस तरी तुला लागणार आहे. आता नवीन इन्सुलिन बाजारामध्ये आलंय, ते आपण ट्राय करू आणि त्याने साखर नक्की खाली येईल. बरं, इराबाई कुठे दिसत नाही? हिरा शूटला गेली आहे. अच्छा, काय हरकत नाही. आज तसा मला मोकळा वेळ आहे. तुझे सगळे रिपोर्ट्स आणि मला प्रिस्क्रिप्शन्सला पाहू दे. ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. पण स्ट्रिक्ट डायटिंग आणि बेडवरचे सगळे व्यायाम तुला करावे लागतील. त्यात कंटाळा चालणार नाही. हो रे बाबा, त्याला म्हणशील त्याला हो, पण 2 पायावर उभं कर मग. अरे सुजय, किती दिवसाला भेटू रे आपण? हो ना, पण तुला माझ्यासाठी वेळ कुठे आहे? हो का? अरे तुझ्या पायाला ऍक्सिडेंट व्हायच्या आधी तुला तरी कुठे वेळ होता रे? सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत तू तुझ्या क्लिनिकमध्ये दडी मारून बसायचा. खरंच रे, आपण दोघे गेली कित्येक वर्ष फक्त काम करतो. डॉक्टरचं आयुष्य लांबूनच चांगलं वाटत असतं. डॉक्टर किती कामात अडकून पडतात त्याची कुणाला कल्पना येत नाही. येस येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. रविवारी सुद्धा पेशंट घरी तरी येते, नाहीतर सतत फोन तरी करते आणि वर पुन्हा सॉरी म्हणते. अरे मला सुद्धा त्या महानवती आणि बेलूरच्या हॉस्पिटलचे चक्रा काही चुकत नाही रविवारी सुद्धा. म्हणायचं की रविवार आहे. मी तर बाबा लवकर यातून रिटायर होणार नाही. तू रिटायर होणार? तुझे पेशन्स तुला सोडणार का? काहीतरी बस गप्पा मारतो. पण ते जाऊ दे, आपण कितीतरी महिन्याने असं एकत्र बसलो नाही. हे महिन्यांनी नाही, खरं म्हणायचं तर कित्येक वर्षांनी. हो, तुला माहिती लास्ट रोज आपण हर्षूच्या लग्नात पूर्णपणे मोकळे होतो. अरे हो, आपण नाशिकला जाण्यासाठी बस केली होती. इथे तुझ्या घराखाली जमलो होतो, इथूनच आपण नाशिक गाठलो होतो. अरे बापरे, केवढा मोठा लवाजमा होता. काय भरपूर मजा केली आपण, मस्ती सुद्धा केली. तेवढं परत आल्यावर आपण गच्चीवर सुद्धा कार्यक्रम केला होता सांगण्याच्या प्रकाशात. अरे हो रे, काय रे, एक मसाला दूध, बटाटा वडा आणि बरंच काहीतरी होतं खायला असतं. आणि रात्रीच्या चंद्रप्रकाशामध्ये तू काही कार्यक्रम साजरा झाला ना, वा, मेंडोलिन वादन, मिसेस हर्डीकरांची मस्त मराठी भावगीतं आणि विजय तेंडुलकरांची सुधीर गाडगेने घेतलेली छान अशी चवदार मुलाखत आणि खूप उशिरापर्यंत कधीही न संपणाऱ्या गप्पा गोष्टी. चला, आता माझी साखर आपल्याला परत एकत्र आणणार. ठीक आहे ना, त्या निमित्ताने मला तुझ्याकडे परत परत यायला मिळेल. मी अगदी 2 पायानं उभा राहील ना, तोपर्यंत तुझी सुटका नाही, लक्षात ठेव. हे बघ, तुझी साखर 150च्या खाली आली की मग डॉक्टर बाळ ठरवली तुझ्या पायाची बायपास कधी करायची आणि तोपर्यंत मग आपण थांबायचं. तोपर्यंत 10-12 दिवसात नव्या इन्सुलिनने तुझी साखर कमी आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. तो म्हणशील आता मला साखरेसाठी जुनेक हॉस्पिटलमध्ये जायचं नाहीये. नाही जायचं ना हॉस्पिटलमध्ये? नाही. मग तू डाएट आणि व्यायाम सांभाळ. ओके, चल. माझी साखर मी घेऊन जातो.
सदोबा त्याची खिदमत करतात. ओ साहेब, आज साखर हाय आहे थोडी, 140 आहे. BP 130-80 आणि ऑक्सिजन लेवल 97 आहे. मला काय वाटतं, काल तुम्ही ती हट्टानं शिकरण खाल्लीत ना, त्यामुळे वाढली आहे साखर. जाऊ दे रे सदोबा, केव्हा तरी जायचंच ना, खाऊन घेऊन जाऊ. अहो काय बोलताय साहेब, असं नका बोलू. हे बघा, साखर वाढली ना की लगेच तुमचं लगेचलं इन्फेक्शन परत होतं. आता तुमच्या पायाचा बायपास का काय ते झालंय ना, हा, मग डॉक्टर बाळांनी प्रॉमिस दिलंय की तुम्ही एका आठवड्यात पायावर उभं राहणार. हो रे बाबा, 2.5 वर्ष झाली जमिनीवर पाय टेकले. केवढी मोठी शिक्षा मिळाली आहे बरं ना. त्याला हार्ट बीट, किडनी मस्त, लिव्हर फ्रेश, BP नॉर्मल, रिपोर्ट मस्त, छान. पण पायावर उभं राहायला देत नाही डॉक्टर. खरंच कंटाळा. तुला सांगतो सदोबा, आपला शरीर सतत सगळीकडे फिरत असतो. जवळजवळ पूर्ण दिवस त्या भानावटीत नाही तर बेलवी हॉस्पिटलमध्ये कामात. खरं नशीबवान आहे रे. आणि मी डायबिटीसमुळे पायांना रक्त पुरवठा होत नाही म्हणून या गादीवर पडलो. अहो साहेब, पण आता तुम्ही पण चालायला लागणार ना, डॉक्टर बाळांनी परवानगी दिल्यावर. बघ चालायची परमिशन मिळाली ना सदोबा की या बेडकडे झुकून सुद्धा बघणार नाही. आणि मग 40 पेशंट पाळणार क्लिनिक मध्ये पहिल्यासारखं. आणि डॉक्टर श्रीला सुद्धा माझी अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडे यायला लागेल. पण सदोबा हेवा वाटलं रे त्याचं, मला हेवा वाटलं. पण साहेब, हो, त्या इराबाईंची नवीन ऍड पाहिलीत की नाही? हा, आपल्या सचिन तेंडुलकर बरोबरची. नाही रे, ती सुद्धा सध्या एवढी कामात आहे की विचारू नकोस. खरंच तिचं असं कामात बिझी असणं, या श्रीचं दिवसभर हॉस्पिटलमध्ये पेशंट करता धावपळ करणं, याचा कधी खूप हेवा वाटतो रे मला. तर मी पण 4 वर्षापूर्वी सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत क्लिनिकमध्ये असायचं. तर डॉक्टरांना काम नसेल ना सदोबा तर वेळ लागायची पाळी येते रे. साहेब, डॉक्टर मिरजकरांचा फोन आला, घेता? हो दे. काय रे श्री, अरे कुठे अडकलायस? 10 दिवस फिरकला सुद्धा नाही. तू कसा आहेस? मी बरं. तू डॉक्टर बाळ काय म्हणाले? तुझे रिपोर्ट्स काय म्हणताय? डॉक्टर बाळ म्हणतायत 8 दिवसात उभं राहता येईल. साखर थोडी जास्त आहे पण अदरवाईज मी एकदम मस्त. पण तू कुठे हरवल्याचं सांग. काय कुठे? ते मी तुला भेटल्यावर सांगेन. तुझ्या सेकंड व्हिडिओ बरोबर तर नाहीच ना. ऍक्च्युली आहे कोण रे हा व्हिडिओ, सेकंड व्हिडिओ? काय लपवतोयस का तू माझ्यापासून? अरे तू माझा पहिला व्हिडिओ आहेस. हो ना, मी पहिला व्हिडिओ मग माझ्यापासून का लपवतोयस तू? एक तू भेटवत मला रे एकदा तरी तुझ्या या दुसऱ्या व्हिडिओला. कोण आहे कोण आम्हाला बघायचं. अरे इराबाईंची नवीन ऍड आली सचिन बरोबरची. हो अरे मी पण ती ऍड पाहिली नाही अजून. आणि मग इराबाई खुश असतात. अरे सचिन तेंडुलकर बरोबर काम करायला मिळालं म्हणजे कधी पाहिजे आपण ऍड? हे बघ, तू ये, मग आपण सगळे दोघे मोठ्या स्क्रीनवर तिची ऍड बघूया. येस बेस्ट. बरं आता माझा आधी सांग, तुझी साखर अचानक का वाढली? अरे काल केळ्याचं शिकरण खाल्लं ना. अरे म्हणून शुगर वाढली असेल बहुधा. हो वाढली. डॉक्टर बाळाबरोबर येत्या आठवड्यात फॉलोअप सुद्धा आहे. मी लवकरच चालू शकेन असं म्हणतात. मग मित्रा, पार्टी झाली पाहिजे. अरे म्हणजे काय श्री, पार्टी तर होणारच राजा. पण तुझ्या पहिल्या व्हिडिओ बरोबर होता आणि तुला वेळ मिळाला की कळत, मग आपण दोघं मिळून ही ऍड बघू, सगळेच बसू, पार्टी पण करू. वेळ मिळाला तुम्ही लगेच काढू. चल कोण ठेवतो, लवकर भेटू. चल सी. दिवसानंतर डॉक्टर सुजयच्या घरचा
सदोबांबरोबर गप्पा चालू होत्या वाटतं. आणि हे का तुझी कॉफी नाही घेतली सदू? आणि एक्सरसाइज झाले ना? एक्सरसाइज अरे झोपूनच तर करायचे असतात ना सदोबा. आता एक्सरसाइज नाही केली तर कसं बॅलन्स करता येणार, कसं उभं राहणार तू? फार एक्सरसाइजचा कंटाळा करतोस बाबा. पूर्वी व्यायाम बास म्हणायची पाळी यायची, आता तर हातपाय हलवायला सुद्धा तयार नाहीस. डॉक्टर मिरजकर आणि डॉक्टर बाळ माझ्यावर रागवतात, तुला काय त्याचं? हो ताई राखू नका, त्यांनी सगळे एक्सरसाइज केली. हा त्यांना आता उभं राहायची घाई झाली आहे ना. सगळे एक्सरसाइज केले म्हणून डॉक्टर मिरजकरांनी त्यांना गुड बॉय म्हटलं असतं आणि गालबिपचा पण घेतला असता. हो. अरे वा, छान. म्हणजे काय आज सूर्य कुठे उगवला? तुझं लेक्चर संपलं? सॉरी सुजय, पण काय ना मला आता खूप हुरहुर लागून राहिले. तब्बल 3 वर्षांनी तू परत उभा राहू शकणार, मग आपल्या प्रयत्नात काही कमी राहू नये ना म्हणून सांगत असते मी. इरा, तुला वाटतंय ना त्यापेक्षा मला किती आनंद झालाय तुला नाही कळायचं. तसं नाही रे. नाही, काही 3 वर्ष तुम्ही सगळे असे आपापल्या कामामध्ये व्यस्त होता. तुम्ही सगळे व्यवहारात आपल्या व्यवस्थित चालू होतं तुमची व्यवहार. पण मी मात्र गेली 3 वर्ष बेडवरच आहे, बेडवर. तुला कसं कळणार मला किती आनंद होतो? ते तर खूप खुश होतील तुझी बातमी ऐकून. मला म्हणाले ते माझी ऍड बघायला घरी येतो म्हणून. मी बोललो त्याच्याशी 2 दिवसात. त्याला म्हटलं आपण सेलिब्रेट करूया आणि सचिन बरोबर हिराची ऍड एकत्र मिळून बघूया. हिरा, खरं आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि आनंद सुद्धा आहे. पण श्रीने सांगितलं की त्याला यायला जमणार नाही. येतो मला तरी आहे दाखव ती. बरं बेल वाजली. मी बघते कोण आले ते. अरे या 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 डॉक्टर. सुजय, तू तर म्हणत होतास डॉक्टर मिरजकरांना वेळ नाही म्हणून. ते चालेल होत. अरे श्री, अगदी वेळेवर आला हिराची ऍड बघायला. सॉरी सुजय, मला आधी येतच नाही. काय झालं, अरुणाला जरा ऍडमिट करायला लागले. काय झालं आपलं? तुला माहिती आहे ना तिला अल्झायमर आहे. हो, पण आता काय झालं त्यांना? नाही, आम्ही दोघं सोफ्यावरती बसून चीजलिंग खात होतो. तेवढ्या दारावरची बेल वाजली म्हणून मी उठून दरवाजा उघडायला गेलो. तोपर्यंत अरुणाची चीजलिंग खाऊन संपली होती. आणि तुला ठाऊक आहे, आमच्या लिव्हिंग रूम मध्ये एक छोटासा देवार आहे आणि त्या देवासमोर कापूर ठेवला होता. तर तिला तर कापूर म्हणजे चिजलिंग वाटलं असं तिने उचलून तोंडात टाकलं. अरे बापरे. हो, मग काय झालं डॉक्टर? कापराचा मेंदूवरती फार वाईट परिणाम होतो. कापराचा वास आला म्हणून मी लगेच पाहायला गेलो, पण तोपर्यंत तिला शरीरावर झटके येऊ लागले. जोरदार आखडी आली तिला. मी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. पण जरा सुधारली ती. डॉक्टर, केवढी धावपळ झाली असेल हो तुमची. तुम्ही किती छान सांभाळता अरुणाला. स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांना सतत सांभाळलं. त्यांना रोजची कामं करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता नसते. आपण सांगितलं त्यांना काही समजत नाही आणि त्यांना काही सांगता येत नाही. हे असे रुग्ण असतात, ते बहुतेक डिप्रेस्ड असतात. त्यामुळे त्यांची सतत देखभाल करावी लागते, लक्ष ठेवावं लागतं. थोड्या वेळातही काहीतरी अपघात होऊ शकतात. आणि आपल्या भारतामध्ये आता हा आजार फार मोठ्या प्रमाणावर पसरतोय, पण त्याच्यावरती काही ठोस उपचार नाही. हा दीर्घकाळचा आजार आहे, त्यामुळे सतत काळजी घ्यावी लागते. तर मी आता डॉक्टरच असल्याने तिची बऱ्यापैकी काळजी घेतो, समजावून येऊ शकतो. असो, म्हणजे आता बरी आहे. आपण मीराबाईंची ऍड बघूया. हो, चल सगळे एकदमच बघूया. खास ऍड आहे बाबा, सचिन तेंडुलकर बरोबरची. लावते.
You're still upset about Adelaide? I wasn't out, and you know it. Look, mate, it's Emma. Ball hits the shoulder, and right away, McBride's appealing for an Obviously, it's not. How? It's clearly missing the stumps. I think you need to get your eyes tested. My eyes are perfectly fine, okay? Excuse me? This is my seat. 3B. It's 3D. कब से बोल रहा हूँ इसे आई टेस्ट करवाने के लिए. टाइम पे आई चेकअप नहीं कराएंगे तो पछताएंगे. डॉक्टर अग्रवाल आई हॉस्पिटल में आज ही अपॉइंटमेंट बुक करिए. अरे क्लिअर नॉट आउट आहे. चिटिंग आहे. सचिन खाली बसलाय, त्याच्या हेल्मेटला बॉल लागलाय. हे अंपायरचे ना अगरवाल जाऊन डोळे तपासून घेते पाहिजे. खूप मस्त आहे ऍक्च्युली. आणि तुझी ऍक्टिंग ना अगदी बिझनेस क्लास मधल्या लेडीची झाली आहे. ही ऍड सगळ्यांना आवडली असेल. हिराबाई ऍड एकदम टॉप. अरे मग कॉफी होत होते. हो नक्कीच. आणते ना आता. डॉक्टर खरंच तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायचीच राहिली. डॉक्टर बाळ म्हणाले की खूप छान प्रोग्रेस आहे सुजयचा. थोड्याच दिवसात उभं राहायला परमिशन आहे बरं का. दॅट्स ग्रेट. काय काँग्रेस बिडू जिंकलास रे बाबा. खरंच जिंकलं सुजय. आपली ती हायपरबॅरिक ऑक्सिजन ट्रीटमेंट काय, तो पायाच्या आर्टरीची बायपास काय, सतत वेगवेगळी ड्रेसिंग्स काय, मी तर अगदी थकून गेले होते. हिराबाई हे डॉक्टर बाळ म्हणजे डायबिटीसच्या पेशंट्सला एक वरदानच आहे. सुजय आता तुझी शुगर, हार्ट, बीपी, किडनी सगळं स्टेबल आहे. आता तुझ्यामध्ये भराभर सुधारणा होणार बघ. बेस्ट लक टू बोथ ऑफ यू. थँक्यू. आणि डॉक्टर बाळ म्हणतात ना की तू उभा राहणार म्हणजे तू उभा राहणार. चला. डॉक्टर कॉफी. हा उभा राहिला की मग. डॉक्टर सुजय साठे यांचं घर इरा सदोबा, डॉक्टर सुजय आणि डॉक्टर मिरजकर गप्पा मारतात. 15 दिवस उलटून गेले. डॉक्टर बसा ना तुम्ही. सदोबा सुजयला बेडवर घेता का? हा इथं ते बेड साफ करतो आणि मग घेतो त्यांना व्हीलचेअरवरून बेडवर. कंटाळास ना सुजय. आज डॉक्टर बाळांनी खूपच वेळ घेतला. पण म्हणतात ना देर से आए दुरुस्त आहे. फायनली त्यांनी सांगितलं ना तू पायावर उभा राहू शकशील. हे ऐकण्यासाठी गेली 2.5 वर्ष माझे कान हातुरले होते. कित्येक वेळा वाटायचं की तू सगळे खोटी आशा दाखवत. हो ना.